जर का प्रत्येक वेळेला आपण पैसे मागायची वेळ आली तर काही वेळेला पैसे मिळतात, पण काही वेळेला आता नाही येत पैसे माझ्याकडे, सारखं तुझे काय ढुंगणे असं म्हटलं जातं. पण आता तुमच्याकडे 3,000 आल्यामुळे, लक्ष्मी दर महिन्यात येत असल्यामुळे तुम्हाला पैसे कसे खर्च करायचे ते ठरवता येणार आहे. तुम्ही हे ठरवू शकता की घरामध्ये काय भांडी आणायची, हे ठरवू शकता की मुलीला काय स्वेटर घ्यायचा किंवा मुलासाठी काय वस्तू घ्यायची. उद्या तुम्हाला असं वाटलं की तुमची सासू चांगलीच असेल पण सासू आपल्याशी चांगली वागते, तर सासूला सुद्धा तुम्ही चष्मा घेऊन देऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं की एखादी पर्स घ्यायची तर ती घेऊ शकता. एखादं औषध घ्यायचं असेल की जे औषध आपल्याला घ्यायचं होतं पण ते घेता आलं नाही ते तुम्ही घेऊ शकता. आणि अगदी ह्यांनी जरी पैसे मागितले मिस्टरांनी तरी ते पैसे द्यायचे की नाही तुम्ही ते ठरवू शकता. त्यातून महिलांचा आवडता विषय म्हणजे साडी. ती साडी, आता मी काल आदिवासी भागात गेले होते तर तिथे बोलताना मी फार काळजीपूर्वक बोलत होते, कारण तिथे बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्याच्याकडे 2च साड्या होत्या. एक साडी घरामधली आणि एक साडी धुवायला टाकलेली. तशी आता मुंबईत परिस्थिती नाहीये. मला वाटतं प्रत्येकीकडे 5-6 तरी साड्या असतीलच. किती साड्या असतील? 50, 25, 100 किती साड्या असतील? सरासरी 25 असतील प्रत्येकीकडे तर 50. म्हणूनच मी राहुल शेवाळला म्हटलं की चेंबूरमधल्या बहिणी आता बऱ्यापैकी श्रीमंत झाल्यात असं मला दिसतंय. हा त्याच्यावरचा जरा फरक दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपली राहणी बदलली, घरातले जेवढा खाण्यात पदार्थ बदलले, युट्यूबवरून आपण जे काही घरात बनवतो ते कसं चांगलं बनवलं पाहिजे हे आपण शिकायला लागलो. ते काळाच्या नुसार आपण बदललो. आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की वर्षानुवर्ष स्त्रिया महत्त्व देत आहेत. थोडी आकडेवारी सांगते मी तुम्हाला तेवढ्यासाठी की तुम्हाला कोणी विचारलं की महिलांना का पैसे देत आहेत, काही लोक अशी टीका करतायत. काय टीका करतायत की महिलांना हे पैसे भीक म्हणून दिलेले. पण तुम्ही जर का पाहिलं तर 100 पुरुष असतील, 100 माणसं असतील नागरिक, तर त्याच्यात 50 स्त्रिया असतात, 50 पुरुष असतात. म्हणजे जगामधली निम्मी लोकसंख्या जी आहे देशातली, महाराष्ट्रातली, चेंबूरमधली, त्यात 50% महिला आहेत, 50% पुरुष आहेत. पण कामाचे तास जर का काढले की स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत तास हे काम करते आणि पुरुष पण काम करतात, नोकरीवर जातात, तर त्या तासांचा जर का हिशोब काढला तर आपल्याला असं दिसतं की 100 पैकी 66 तास स्त्रियांचं काम असतं आणि 33 पुरुषांचं काम असतं. म्हणजे पुरुष काम करत नाही तसं नाही, ते घराबाहेर जाऊन काम करतात. महिला ज्या घरात काम करतात ते मोजलं जात नाही, कारण प्रत्येक कामाचे पैसे दिले जात नाहीत. आणि म्हणून ती श्रमशक्ती महिलांची जरी खर्च झाली तरी त्याचा मोबदला मात्र स्त्रियांना किती मिळतो हे ज्यावेळेला तपासलं सगळ्या जगामध्ये, तेव्हा असं लक्षात आलं की एकूण जे पैसे मिळतात त्या पैशांपैकी 3 पैसे जर का मिळाले तर त्याचा 1च पैसा स्त्रीला मिळतो. म्हणजे काम त्या किती करतात? 2/3 करतात, पण पैसे मात्र मिळताना त्यांना 1/3 पैसे मिळतात. कारण तशी ती व्यवस्थाच आहे की आपण आई म्हणून जे काम करतो, बहीण म्हणून काम करतो, पत्नी म्हणून घरात जे काम करतो त्याचे काय आपण पैसे लावत नाही. घरात कामाला बाई येत असेल तर ती जे काय काम थोडंफार मदत करत असेल कोणाकडे ती गोष्ट वेगळी. आणि महिलांच्या नावाने प्रॉपर्टी किती आहे, म्हणजे घर, जमीन, बुडला, दागिने, तर सगळ्या जगामधली आकडेवारी पाहिली तीच महाराष्ट्रात पण आहे की महिलांच्या नावाने फक्त 1% संपत्ती आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विचार केला की एखादी स्त्री जेव्हा कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये जाते आणि ती महिला असेल की समजा तिचं नाव आपण धरूया की आता थोडं ऐश्वर्या, आता फॅशनेबल नावं सगळी झालेली आहेत की त्या पूर्वीची गंगा, यमुना, सोनुते वगैरे ती नावं गेलेली आहे. आणि ऐश्वर्या अशी सगळी नावं असतात मुलींची. तर त्याच्यामध्ये ती ऐश्वर्या गेली आणि वॉर्ड ऑफिसमध्ये म्हणाली जरा मला फॉर्म भरायचा आहे, किंवा बँकेमध्ये गेली तर तिला बँकेमध्ये गेल्यावरती खुर्ची मिळेल का बसायला? साधारणपणे नाही मिळणार. पण साहेबांनी असा विचार केला, मुख्यमंत्र्यांनी असा विचार केला की तिला जर का विचारलं ऐश्वर्याला की तू कोण आहेस, तर सांगेल मी राहते चेंबूरमध्ये राहते. मग काय उभं राहा तिकडे. पण ती जर का म्हणाली की मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे तर लगेच लोक म्हणणार अरे बापरे बसा बसा. काय झालं, काही पुरुष वर्ग मी म्हणायला लागला की महिलांनाच महत्व देतात ते. मग मी धुळ्याला गेले तर तिथे मला स्त्रियांनी सांगितलं की अहो आम्ही बहीण झालो म्हणजे तुम्ही दाजी झालात तर मुख्यमंत्र्यांचे, मग तुम्ही असं का मानता की तुमचं महत्व कसं झालंय. त्यामुळे भावाचा पण भाव वाढला. आणखी बहिणींना सुद्धा महत्व मिळावं. का महत्व मिळावं तर तुम्हाला विकासाची संधी मिळावी. आज सुद्धा आपण बघतोय की काही ठिकाणी छोटं लवकर लग्न केली जातात. आपल्या इकडे सुद्धा 15 वर्षाच्या 16 वर्षाच्या मुलीची लगेच
17-18 वर्षाची बाई 2 मुलांची आई झालेली असते अनेक ठिकाणी, आणि त्याच्यात ती जर का एकदम दुर्बल असेल, कुपोषित असेल, तर ते बाळ सुद्धा तसंच कमी वजनाचं होतं, मग त्याला काचेच्या पेटीत ठेवायला लागतं, काही वेळेला ते मूल दगावतं सुद्धा. आज सुद्धा मी स्त्रियांच्या आरोग्याबद्दल काकेजींशी बोलत होते की महिलांची आरोग्य शिबिर आपण ते घेतली आहे का. प्रत्येक स्त्रीचं जर का आपण तपासणं दिला तर तिच्या शरीरात कॅल्शियम कमी असतं, बहुतेक ठिकाणी रक्त कमी असतं. त्याचा परिणाम असा होतो की चक्कर येते, अंधारी येते डोळ्यासमोर, भूक लागत नाही, हातापायात गोळे येतात, पाय दुखत असतात, कमरेमध्ये उसण भरलेली असते, आणि मग आपण ती सारखी कुरकुर जर का केली तर मग बाकीच्यांना वाटतं की तुमची सारखी कुरकुर संपतच नाही. तर मी काके साहेबांना आता सांगितलेलं आहे की आपलं 30 सप्टेंबरच्या आतमध्ये, म्हणजे गणपती आणि गणपतीच्या नंतरचे 15 दिवस आपल्याला मिळतील, त्याच्यामध्ये समृद्धीताई आणि मैत्रीताई सगळ्यांना मला सांगायचंय की आपली कॅल्शियम आणि रक्त तपासणी ही जर का करून घेतली तर लक्षात घ्या की ते आयनच्या गोळ्या, म्हणजे लोहाच्या गोळ्या घेतल्या, तुमच्यापैकी ज्या डॉक्टर्स असतील त्यांना माहिती असतील, तर 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा तब्येत एकदम चांगली तुम्हाला स्वतःला वाटायला लागेल, ठणठणीत. तुम्हाला असं मानू नका की माझं फेशियल केलं त्यामुळे माझा चेहरा ग्लो होतोय. अरे पण तुमच्यामध्ये कॅल्शियम आणि रक्त कमी असेल तर तुमच्या डोळ्याखालचं अंधारी काळी जे आहे ते जाणारच नाही, कारण काय तुमच्या अंगात रक्त कमी आहे. आणि म्हणून ही सुद्धा शिबिरं आपल्याला शिवसेना महिला आघाडीच्या तर्फे घ्यायची आहे, आणि त्याच्यात औषधं देण्यासाठी म्हणून जी काही मदत लागेल त्याच्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचं फाउंडेशन आहे. तुम्ही मलाही संपर्क करा, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि बीएमसीच्या लोकांशी आपण बोलू, जेणेकरून मोठ्या प्रमाणात आज ज्या महिला आल्या नाहीयेत कार्यक्रमाला त्यांना सुद्धा या शिबिराचा फायदा जो आहे तो आरोग्याच्या होऊ शकतो, अशी सुद्धा योजना सरकारने केलेली आहे. त्याखेरीज तुम्ही बदलापूरची घटना वाचली की तिथे 2 छोट्या मुलींवरती अत्याचार झाला, तर साहेबांनी काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की जसं लाडकी बहीण योजना केली तसंच सुरक्षित महिला योजना सुद्धा सरकार लवकरच करणार आहे, आणि ती चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी कायदे आहेत, आणि टेलिफोन नंबर सांगते तुम्हाला की 100च्या ऐवजी आता 112 नंबर आहे, की जिथे तुम्हाला असं दिसलं की एखाद्या महिलेला कारमध्ये घालून पळवून देतात आणि ती आरडाओरडा करते, किंवा एखाद्या महिलेवर त्यांनी पेट्रोल टाकले आणि आता तिला जाळून टाकणार आहे. आता तुम्ही जर का मध्ये पडलात आणि तुम्हाला कोणी त्रास द्यायला लागलं तर लगेच तुम्ही 112 नंबरला कोणी फोन केला तर पोलीस त्या लोकेशनला लगेच पोहोचू शकतात. कुठल्याही प्रकारची संकटात पडलेल्या महिला किंवा पुरुषाला वाचवण्यासाठी म्हणून 112 नंबर केलेला आहे. त्याखेरीज छोट्या बेबीला, छोट्या मुलीला आजच आलंय की एक अनाथाश्रमात मुलगी होती तर तिला चटके देत होते. 4 वर्षाच्या मुलीला चटके देणारी लोक म्हणजे खरं त्यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. पण असं जर का तुम्हाला कुठे गैरप्रकार दिसला तर तिथे सुद्धा तुम्ही 1098 अशी एक हेल्पलाईन आहे जी विनामूल्य तुम्ही त्या हेल्पलाईनचा उपयोग करू शकता. याखेरीज पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. पण स्त्रिया सरस्वती आहे आणि ते खरं आहे, लक्ष्मी आहे, पण तुम्ही जर का दुर्गा घाला घरामध्ये सुद्धा आणि तुम्हाला दुर्गेचा अवतार आणला तर घरात त्यांची काही खरी नसतं. मग पती आहे, मुलगा आहे, सून आहे, नणंद आहे, कोणालाही तुम्ही सोडत नाही दुर्गेचा अवतार झाला की. तर आता जे इलेक्शन मध्ये लोक आपल्या समोर येत आहेत आणि खोटा प्रचार करतायत की आपण भीक म्हणून देतोय, तर हा अधिकार आहे तुमचा. तुम्ही जे कष्ट करता त्याची ओळख आणि त्याची दखल घेऊन तुम्हाला अजून 4 पावलं पुढे टाकून मदत करता यावी म्हणून हे केलेलं आहे. तर त्यांचा दुर्गा बनून आपल्याला मतपेटीतून समाचार घ्यायचा, आणि त्यामुळे ती मतपेटीतून समाचार घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की जेव्हा कधी तारीख येईल मतदानाची त्या दिवशी थांबलं पाहिजे. तुम्ही मतदान वेळेवर करताच, पण 10 पैकी 2 घरं बंद असतात, कोणीतरी बाहेर गावी निघून गेलेलं असतं, ते पण या मतदानात कसे सहभागी होतील हे आपण पाहिलं पाहिजे. काही लोक टीका करतात की फक्त निवडणुकीसाठी घोषणा आहे, पण मी तुम्हाला आठवण करून देईन, जुन्या लोकांना आठवत असेल की 2004 साली काँग्रेस सरकार होतं, त्यांनी असं जाहीर केलं की मोफत वीज देणार, सगळ्यांना बरोबर मोफत वीज कोणालाही बिल येणारच नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर निवडणुकीनंतर काय सांगितलं की आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली, म्हणजे आमची चूक झाली, म्हणजे आपल्या शेजारची बाई म्हणायचं की बाई जेवायला ये, काय हरकत नाही, दुसऱ्या दिवशी म्हणायचं की माझी मिस्टेक झाली, जेवण परत दे. असं हे काँग्रेसचा कारभार आहे सगळा. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखेच ते लोक नाहीये. मला तर आठवतंय की एकदा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये मला महिला भेटल्या बऱ्याचशा, आणि म्हटलं कुठे चाललंय तुम्ही, तर म्हणे आम्हाला अमुक अमुक नगरसेवक, म्हणजे पुण्यातली गोष्ट आहे, अमुक अमुक नगरसेवक साड्या वाटणार आहे. तर मी त्यांना तिथेच म्हटलं तर तुम्ही कोणाकडून भलत्याकडून साड्या घेऊ नका, त्या साड्या खराब निघतील. नाही नाही नाही, तो साड्या चांगल्या देणारे, सुरतेहून आणले, तमका आणले.
आणि झालं, निवडणूक झाली, महिना झाला निवडणूक होऊन, तो माणूस निवडून आला आणि मग परत त्याच महिला मला रस्त्यात भेटल्या. म्हणजे कुठे निघाला मोर्चाकडून? तर म्हणे काही नाही, आता काय झालं, त्यांनी ज्या साड्या दिल्या होत्या ना त्याचा मच्छर जाण्या झाल्या म्हणून त्या सगळ्या त्याला परत द्यायला चाललं होतं. त्याच्यामुळे असा प्रकार आहे त्याचा. त्याच्यामुळे अशी आश्वासनं पण खोटारडी असतात. प्रत्येक गोष्टीचं वागणं सुद्धा भेटायला सुद्धा येऊ देत नाही, भेटत सुद्धा नाही. आज तुम्ही बघाल की काते साहेब आहेत, राहुल शेवाळे आहेत, आपले सगळे वैतीताई आहेत, नगरसेविका आहेत, किंवा आपले बाकीचे राणे वगैरे विभाग प्रमुख आहेत, हे सगळे शाखांच्यावर तुम्हाला भेटत असतात. पण तरी पण गैरसमज काही पसरवलेले आहेत. अजून एक गैरसमज काय पसरवलेला आहे की 1,500 रुपयात काय होणार. पण तुम्हीच विचार करा की ज्यावेळेला तुम्ही बसने जाता, तर आता बसमध्ये तर अजून मोफत तिकीट नाहीये ना. एसटी मध्ये तिकीट मिळालं फुकट, निम्म तिकीट मिळालं. तुमच्यापैकी एसटीत निम्म्या तिकिटातून कोण कोण गेले? जरा हात वर करा, मला कळू दे. अरे बरेच लोक एसटीने फिरतात असं दिसतंय मला. आणि ज्या 60च्या वरती आहे त्यांच्या मिस्टरांना सुद्धा तिकीट मोफत आहे. म्हणजे नवरा बायको म्हातारपणी तरी फिरण्यासाठी म्हणून मोकळे झालेले आहेत, ते एकत्र जाऊ शकतात. नाही तर पूर्वीच्या काळात तरुण असताना निघालं की लोक नावा ठेवायची. आता सरकारचं तिकीट आहे म्हणतात की नवरा बायको दोघे जण जाऊ शकताय. म्हणजे किती विचार केलाय सरकारने बघा तुमच्या प्रत्येक गोष्टीचा. की तुम्हाला जर का जायचं असेल, तीर्थयात्रेला जायचं असेल, तर तुम्हाला वाटलं की कुठे थंड हवेच्या ठिकाणी जाऊ शकतात, असं काही नाही. जे काही जमेल ते आपण करतो. तिथे सुद्धा गेल्यावर मी बघते केदारनाथला वगैरे आपल्या महाराष्ट्रातल्या महिला ज्या आहेत ते नऊवारी साडी, पायामध्ये प्लास्टिक बांधलेलं चप्पलेच्या ऐवजी, पाऊस लागू नये म्हणून त्याच्यात चप्पल घातलेली, अशा घोड्यावर बसून केदारनाथ पर्यंत जाणाऱ्या आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत. त्यामुळे महिला प्रवासाला जातात किंवा तीर्थयात्रेला जातात किंवा अजून कुठे जातात म्हणजे फक्त चैन करायला जात नसतात, तर त्यांच्या मनाला बरं वाटावं, आपल्या कुटुंबाला बरं वाटावं म्हणून त्या सगळ्याजणी जात असतात. आज भव्य रोजगार मेळावा इथे आयोजित केलेला आहे. आणि मी आपल्या उद्योग सेनेच्या अध्यक्षाचं भाषण ऐकलं. अतिशय सुंदर अशी त्यांची बोलण्याची पद्धत आहे. ते प्रश्न विचारून तुम्हाला बोलतं करतायत, पण त्यांच्या कामाचा तुम्ही उपयोग करून घ्या. आज त्यांना बोलवलं, त्याच्यानंतर तुम्ही समजा नंतर काही त्यांना सांगितलंच नाही किंवा आम्हाला अमुक एक उद्योग करायचा आहे, तर त्यांच्या बोलण्याचा उपयोग करावा. आणि त्याच्यामुळे आपले अध्यक्ष आणि सचिव दोघं जण जे आहेत, तर माझं तुम्हाला दोघी विभाग प्रमुख आणि नगरसेवकांना सगळ्यांना सांगणं आहे की महिलांची तुम्ही फॉर्म तयार करा. मी फॉर्म पाठवून देते आणि कुठला उद्योग कोणाला करायचा आहे त्याप्रमाणे त्यांचे वेगवेगळे ग्रुप करा आणि त्या ग्रुप प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाला बोलवा. म्हणजे कोणाला कपड्यांचं करायचंय, कोणाला खाद्यपदार्थांचं करायचंय, कोणाला आर्टिफिशियल ज्वेलरीचं करायचंय. अशा पद्धतीने आपल्या त्या कामाचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. आज तुम्ही मला बोलावलं. पूर्वी मी चेंबूरमध्ये निवडणूक लढवली होती, हे खरं आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी माझ्यावर प्रेम केलं. नंतर अनेक ठिकाणी मला लोक बोलवायचे, आजही बोलवतात. पण मी महिलांकडून एक शिकले की इथल्या महिला ज्या आहेत त्या संघर्षाला कधी पण तयार असतात. आणि मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन, एका वस्तीमधली, मी नाव सांगते वस्तीचं. आता जेवढ्या महिला स्वाभिमानी आणि बाणेदार झाल्या तेवढ्या काही तेव्हा नव्हत्या. आणि महिलांनी मला हळदी कुंकवाला बोलवलं एका वस्तीमध्ये. हळदी कुंकू झालं, 300-400 महिला होत्या. हळदी कुंकू सुंदर पार पडलं. आणि नंतर मग एकीच्या घरी बसले होते, छोटंच घर होतं, 8-10 मावलं. तर त्याच्यात त्यांनी सांगत असतात, ताई पण आमचा एक प्रॉब्लेम आहे. मी सत्य कथा सांगते. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, तर ते स्वच्छतागृह जे होतं त्या स्वच्छतागृहाशी बाहेर असतात अनेक ठिकाणी. तर काहींच्या घरात आता टॉयलेट आले असतील, पण काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह असतात. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहात जिथे महिला जातात, तर महिला जिथे जातात तिथेच एक माणूस बसलेला असतो आणि तो कायम असे अर्धवट कपडे घालून बसलेला असतो. आणि तो महिलांकडे बघून वेडेवाकडे काय तोंड करतो, गाडी गुणगुणायला लागतो मोठमोठ्याने. आणि मग तरुण मुली ज्या आहेत, छोट्या मुली ज्या आहेत, त्यांना लाजल्यासारखं होतं एकदम. आणि हातामध्ये असं सगळं वस्तू वगैरे टॉयलेटला जाण्याच्या. आणि अशाला काय बोलणार त्या माणसाला. मी म्हटलं तर काय करायचं, याच्यासाठी आपण ते पोलीस कमिशनरकडे जायचं का या गोष्टीसाठी, की या माणसाने गाणी गुणगुणू नयेत आणि अश्लीलपणे काय हावभाव करू नयेत म्हणून. मग मी एक साधी गोष्ट केली. म्हणजे आता मी उपसभापती आहे, मी एक वाक्य सांगितलं की कुठलेही कमिशनर ताबडतोब त्याची अंमलबजावणी करतात. पण त्यावेळेला मी तुमच्यासाठीच कार्य करते होते. तर मी स्पीकर म्हणून सांगितलं, मी म्हटलं मी परत जरा 2 मिनिटं जाहीर बोलते. परत सगळ्या महिला जमवल्या. आणि मग मी म्हटलं की आज हळदी कुंकवासाठी तुम्ही सगळे आले आहेत, त्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करते. परंतु समजा एक मला असं कळलेलं आहे की एक माणूस आहे, तो कपडे अर्धवट घालतो, हाफ पॅन्ट घालतो आणि मुद्दामून महिलांच्या समोर चित्रविचित्र काहीतरी गाणी म्हणतो. तर त्यांनी पुढच्या 8 दिवसामध्ये व्यवस्थित कपडे घालून जर का वागायला सुरुवात केली नाही, तर त्याला मी फुल पॅन्ट भेट देणार आहे म्हणून.
ते म्हटल्यावरती एवढ्या बायका हसायला लागल्या आणि एवढा गोंधळ झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून तो कपडे नीट घालून वावरायला लागला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांची काय गरज आहे? आपली शक्ती आहे, स्त्रियांची आहे, शिवसेना महिला आघाडीची आहे. त्यामुळे आपण जर का ठरवलं तर त्यातून तिथल्या तिथे स्त्री शक्तीचा दर्जा देऊ शकतो की कोण जर का चुकीचं वागत असेल तर आपण त्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या कामामध्ये कायम आपले शिवसेनेचे पदाधिकारी बरोबर असतात. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की लोक छोट्या छोट्या गोष्टीत म्हणतात पोलिसांनी आलं पाहिजे. ठीक आहे, पोलिसांचं ते काम आहे, आपण कायदा हातात घेऊ नये. पण काही वेळेला महिला सगळ्या एकत्र आहेत हे म्हटलं तरी सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि या दृष्टिकोनातून स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे तर सांगायचे अनेक योजना बोलतात, पण साहेबांनी एक योजना साधी सांगितली होती की तुम्ही स्वतःच्या पर्समध्ये तिखटाची पुडी ठेवा. आणि एक जाहीर बोललं तर कॉन्ट्रोवर्सियल सगळं मीडिया आहे, पण त्यांनी म्हटलं होतं की रामकोळी चाकू ठेवा सगळं बरोबर. तर आपण म्हणू शकतो आम्ही टोमॅटो कापला होतो म्हणून चाकू ठेवलाय जाता जाता, असं कशाला म्हणायचं कशासाठी ठेवलं आणि काय ठेवलंय ते म्हणून. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे धैर्य असलं पाहिजे. आणि धैर्य कशातून येतं की माझ्या पाठी कोणीतरी आहे, मला मदत करणारं कोणीतरी आहे, माझा पक्ष माझ्या बरोबर आहे, माझे नेते माझ्या बरोबर आहेत, मुख्यमंत्री आमच्या बरोबर आहेत. आणि या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या कामांच्या मध्ये चेंबूर आणि या सगळ्या परिसरातल्या मैदानाच्या 2006 मध्ये पूर आला होता तेव्हा सुद्धा जमेल तेवढी आम्ही मदत केली. तिथे मी पाहिलं की घरामध्ये संपूर्ण पाणी गेल्यामुळे धान्य वगैरे सगळं खराब झालेलं होतं आणि कसं काय कामाला जायचा प्रश्न होता. तितकी घरं उद्ध्वस्त झालेली होती. पण तुकाराम काते स्वतः कार्य सम्राट आहेत, त्यांनी खूप काम केले, घरं मिळावीत म्हणून प्रयत्न केलेले आहेत. ज्या क्षणी आम्ही मुंबईत शिरतो त्या क्षणी मावळ्यांचं दर्शन होतं, कारण तिथे तुम्ही ती शोभा सगळी शिवाजी महाराजांचं ते सगळं मुवमेंट केलेलं आहे. लोकांना लक्षात येतं की अरे आपण शिवसेनेच्या शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांच्या राज्यात आलेलो आहोत म्हणून. दुसरं म्हणजे तुम्ही हनुमान मंदिराच्या मध्येच तिथे तुमचं ऑफिस केलेलं आहे. त्याच्यामुळे हनुमानच तुमची जर का रक्षण करत असेल तर तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या कामाच्या मध्ये राहुल शेवाळे आहेत, बाकी विभाग प्रमुख आहेत, तर या सगळ्यामध्ये महिलांनी अजून पुढाकार घेतला पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं काम देणार आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या 20-20 महिलांशी तुम्ही बोलायचं. आणि बोलायचं म्हणजे तिच्याबद्दल चांगलं बोलायचं. हे पहा, महिलांना दुसऱ्या महिलेबद्दल चांगलं बोलणं अतिशय अवघड गोष्ट आहे, साधी नाही आहे ती, वाटतं तेवढी. आणि ते मनापासून आपल्याला चांगलं बोलायचंय. आणि त्याच्यात काही वेळेला आपण म्हणतो की बाबा तू छान दिसतेस, पण मनात म्हणतो काही काय दिसते, पण आता काहीतरी तोंडावरती बोलायचं म्हणून आपण बोलतोय म्हणून. दुसरं म्हणजे आता ही चांगली बोलतोय म्हणजे त्या बाईच्या मनात येऊ शकतं की हिचा काहीतरी हेतू असणार, तर ही नेहमी तोंड वाकडा करून निघून जाते माझ्यासमोर, आधी कशी काय माझ्याशी चांगली बोलते. पण हळूहळू महिलांनी एकमेकीशी चांगलं बोलायची, तिचे चांगले गुण बोलायची, तिच्यामध्ये काही एखादी चांगला पदार्थ झाला असेल तर त्या चांगल्याला चांगलं म्हणायचं. आणि दुसरी महिला आपल्याकडे खुश झाली पाहिजे, आनंदी झाली पाहिजे, अशी सकारात्मक भावना पण आपण ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या 20 महिलांना या योजनांची माहिती देणं, आनंदाचा शिधा तर प्रत्येक महिलेला मिळालेला असतो. तुम्हालाही आनंदाचा शिधा बऱ्याच जणांना मिळाला असेल. कोणाकोणाला आनंदाचा शिधा म्हणजे रेशनवरती पाम तेल, साखर, डाळ या गोष्टी मिळालेल्या आहेत, गुळ वगैरे, त्यांनी हात वर करा जरा. एकच हात वर करा. सगळ्यांना मिळालं नाही, सगळ्यांना मिळाले कळून देणं मला जरा की आनंदाचा शिधा प्रत्येकाला मिळालेला आहे म्हणून, बरोबर. दिवाळीच्या वेळेला किंवा बाकी आपल्याला ठरवायचं. मग हा जो रेशनवरती जशा गोष्टी मिळाल्या आपल्या, एकच हात वर करा, बसा खाली. छोट्या मुलांनी हात नका वर खाली. तर ज्यांना ज्यांना मिळालाय शिधा तो का मिळाला? आम्ही 2098 पासून आम्ही सरकारला सांगत होतो की महिलांना सणवाराच्या वेळेला या गोष्टी तुम्ही द्या. कारण बरीचशी मी घरं पाहिली की सणाच्या दिवशी ती बाई लाडू करत असते, सणाच्या दिवशी करंजी करत असते, कारण आधी तिला ती साखर आणणं सुद्धा शक्य होत नाही. तर ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला आहे आणि ज्या नियमात बसताय त्या प्रत्येकीला लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत, हे मला इथे मुद्दाम सांगायचे. आणि म्हणून ते दुरुस्ती करून घेण्यासाठी आपल्या फॉर्म मध्ये ते सुद्धा काम सरकार करणार आहे, हे काम चालू राहणार आहे. आणि या 20 महिन्यांशी बोलत असताना तुम्ही त्या जर का त्यांना 1,500 रुपये मिळाले तर तुम्ही एकत्रित सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. उद्या प्रत्येकीला घरामध्ये वॉशिंग मशीन परवडत नाही, पण 4-5 महिला मिळून ठरवू शकतात की आपण 4-5 जणींमध्ये मिळून वॉशिंग मशीन घेऊया. म्हणजे मी एक उदाहरण देते तुम्हाला. किंवा ज्यांची घरं जरा थोडी बरी आहे जागा, तर मी त्यांना असं सांगितलं की ज्यांना शक्य असेल, अगदी झोपडी छोट्या शक्य नाहीये, पण ज्यांच्या घरांच्या पाशी थोडीफार जागा आहे तिथे एक योजना आहे परसबाग म्हणून.
तिथे काही लोक मागच्या त्या आपल्या ज्या बिया देतात पावसाळ्याच्या वेळेला, तिथे छोटी छोटी भाजीची झाडं येतात आणि आपल्याला घरगुती स्वच्छ भाजी स्वतःची स्वतःला मिळू शकते ज्यांना शक्य आहे त्या ठिकाणी. तर अशा काही योजना आहेत, त्याचा उपयोग करता येईल. पैशाची मदत आपल्याला एकमेकीला मिळून सामूहिकरित्या आपण करू शकतो. आणि त्याच्यातल्या काही गोष्टी उद्या तुम्ही ठरवलं की अगदी मिक्सर घ्यायचा आहे किंवा अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा हळूहळू तुम्हाला नियोजन करून करता येईल. फक्त उगाच आमच्या मोठ्यापणा म्हणून काहीतरी गोष्टी करायच्या, बेंटेक्सच्या दागिने घ्यायचे आणि मग ते उगाच निर्वाह बसायचे. ते तुम्ही ठरवा किती घ्यायचं किती नाही ते. कारण महिलांची हौस अफाट आहे. किती झालं तरी बघा, साडीला आपण नाही म्हणू शकत नाही, त्याच्यामुळे ही महिलांचा विकनेस आहे. पण ज्या आवश्यक आहे त्या गोष्टी करा, जेणेकरून या रोजगाराचा उपयोग तुम्हाला अधिकाधिक होईल. आणि महत्वाचं म्हणजे अजून 4 बायकांना कामामधून तुम्हाला सामावून घेता येईल. पण स्त्रीची मानसिकता पण बदलली पाहिजे. मी एक सांगितलं की महिलांशी चांगलं बोला, त्यांना गोड बोलून सोडून घ्या. दुसरं मला असं वाटतं की कौटुंबिक हिंसाचार, महिलांना नावं ठेवणं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. मी एक जुना मराठी सिनेमा होता, त्याच्यावरती चर्चा घ्यायची बरीचशा ठिकाणी, आणि त्या चर्चेत महिलांना विचारलं होतं, त्यात मध्यंतरापर्यंत असं होतं की सासू सुनेचा खूप छळ करत असते. मी पाहिला असेल तो सिनेमा. आणि मध्यंतरानंतर असं होतं की त्या सून मरते, पण ती सून मरते आणि काय होतं, ती भूत होते आणि भूत होऊन सासूचा छळ करायला लागते. तर मी महिलांना काय प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की काय व्हावं, म्हणजे सासू सुनेचा छळ करते तर छळाला विरोध करणारी सून असावी का भूत होऊन सासूचा छळ करणारी सून असावी? तर सगळ्या बायकांनी सांगितलं आम्हाला भूत होऊन सासूचा छळ करायचा. तर मी म्हणतो अरे या जन्मामध्ये आपल्याला न्याय मिळवायचा आहे, त्याच्यावरती दुसऱ्याचा छळ करण्याचा कशाला विचार करताय? त्यामुळे ही मानसिकता सुद्धा आपल्याला बदलली पाहिजे, तर आपण काळजी होणार. आपण त्याचं दोडके होऊ, कोणी आपल्याशी चांगलं वागणार, आपण जर त्याच्याशी वाईट वागलो तर लोक म्हणतील यांच्यावरती काय प्रेम करा, काही करा, कडू काढण्यासारख्या त्या बायका, तुपात तळा साखरेत मळा, या कडू ते कडूच बोलतात. त्यामुळे थोडंसं कुठेतरी गोड बोलायला प्रयत्नपूर्वक शिकलं पाहिजे, हे मला इथे मुद्दाम सांगायचंय. तुम्ही आज इथे मला बोलावलं, आज इथे इतका छान कार्यक्रम घेतला आणि तुमच्याशी बोलल्यावरती मला स्वतःलाही खूप आनंद वाटला. मी विधान परिषदेत उपसभापती आहे. पक्षाने मला आता म्हणजे माननीय शिंदे साहेबांनी कॅबिनेट दर्जा दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मला चांगलं सहकार्य मिळतं. पण मी ते नम्रतापूर्वक सांगू शकते की शिवसेना नसती, सावित्रीबाई फुले नसत्या, तर निलंबनकडे इथे व्यासपीठावर तुम्हाला दिसल्या नसत्या. हे मला इथे तुम्ही मुद्दाम सांगतो. त्यामुळे त्यांच्या कामामुळे जे काही आपण साध्य झाले ते काम पुढे नेण्यासाठी आपण एकजुटीने काम करून आपले जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प आई दुर्गे समोर, तुळजाभवानी समोर करूया, श्री गणाऱ्या समोर करूया. एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.